So hello everyone guys, welcome back to another new video. So guys, as you all know, तुमची पीसी बी ग्रुपची आन्सर की रिलीज झालेली आहे. जर तुम्ही पीसी बी ग्रुपची आन्सर की चेक नसेल केली तर ते तुम्ही चेक करून घ्या. कसं चेक करायचं आहे पटकन मी तुम्हाला सांगतो. ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे, इकडे क्लिक करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ह्या इकडे ऑब्जेक्शन ट्रॅकिंगचे ऑप्शन बघायला मिळेल. त्यावर क्लिक करून इकडे तुम्हाला पीसी बी ग्रुपचा एक ऑप्शन दिलेला असेल. ह्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही अशी तुमची आन्सर की ती चेक करू शकता. सगळी आन्सर की तुम्हाला नीट चेक करून घ्यायची आहे. बट दादाचा मेन प्रश्न, जी पण मुलं PCM वाली आहेत, PCM वाली कॅन्डिडेट्स आहेत, बरेच मुलांचा प्रश्न होता, दादा PCM ग्रुपची आन्सर की कधी रिलीज होणार आहे. सो बघा, तुमची PCB ग्रुपची आन्सर की जशी तुम्हाला नोटीसमध्ये डेट दिली होती 22 मेला तुमची PCB ग्रुपची आन्सर की रिलीज होणार, त्याप्रमाणे तुमची आन्सर की रिलीज झाली आहे. त्याचप्रमाणे PCM ग्रुपची डेट तुम्हाला 24 मे दिलेली आहे. सो 24 मेला तुमची सगळ्यांची PCM ग्रुपची आन्सर की डिक्लेअर करण्यात येईल. ॲक्च्युली ही जी PCB ग्रुपची आन्सर की आहे ही रात्रीच मध्यरात्रीत ही आन्सर की अपडेट झाली होती. बऱ्याच मुलांनी सकाळी ती चेक केली असेल. सो सेम टू सेम PCM ग्रुपची आन्सर की पण मध्यरात्री तुमची अपडेट करण्यात येईल. ते तुम्ही 24, 25 आणि 26 हे तुम्हाला 3 दिवस देण्यात येतील. या 3 दिवशी तुम्ही आन्सर की तुमची चेक करू शकता. बट एक तुम्ही लक्षात घ्या, हे जे तुम्हाला 3 दिवस दिलेले आहेत ह्या टायमामध्येच तुम्हाला आन्सर की चेक करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आन्सर कीचं ऑप्शन डिस्प्ले होणार नाही. हे जे 3 दिवस आहेत या 3 दिवसामध्ये तुमची आन्सर की चेक करून घ्यायची आहे. PCB ग्रुपसाठी 22, 23 आणि 24 आणि PCM ग्रुपसाठी 24, 25 आणि 26 हे जे 3 दिवस तुम्हाला दिलेले आहेत ह्या 3 दिवसांमध्ये तुमची आन्सर की चेक करून घ्यायची. आता एकदा तुमची आन्सर की चेक केली की तुम्हाला समजेल की तुम्हाला नक्की किती मार्क मिळालेले आहेत. तर ते जे मार्क आहेत ह्याच्याने तुम्ही पर्सेंटाईल प्रेडिक्ट करू शकता कॉलेज दोस्तचा पर्सेंटाईल प्रेडिक्टरने. आता हे पर्सेंटाईल प्रेडिक्टर कसं यूज करायचं आहे, सगळ्यात पहिले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ह्या वेबसाईटवर येऊ शकता. इकडे आल्यानंतर तुम्हाला 200 पैकी किती मार्क मिळालेत ते तुम्हाला इकडे एंटर करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल जर आपण मिनिमम मार्क पकडले तर 90 मार्क्स तुम्हाला मिळाले असतील 200 पैकी. त्याच्यानंतर तुमची शिफ्टची डिफिकल्टी लेवल जी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, नक्की तुमची इझी होती शिफ्ट की मॉडरेट होती शिफ्ट की डिफिकल्ट शिफ्ट होती, तर ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. जर आपण मॉडरेट सिलेक्ट केलं तर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इकडे तुम्हाला तुमचं नाव एंटर करायचं आहे. नाव एंटर केल्यानंतर तुमच्या 12वीच्या कॉलेजचं नाव इथे एंटर करायचं आहे. 12वीच्या कॉलेजचं नाव इथे एंटर केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर एंटर करून तुम्हाला कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. एकदा तुम्ही कंटिन्यूवर क्लिक केलं तर त्याच्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर एंटर केलात तर मोबाईल नंबरवर तुम्हाला एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. OTP एंटर करून झाल्यानंतर तुम्हाला इकडे व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे आणि व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर जे पण तुमचे प्रेडिक्टर पर्सेंटाईल आहेत ते तुम्हाला इकडे बघायला मिळेल. बट तुम्ही एक लक्षात घ्या की ह्या इकडे तुम्हाला प्रेडिक्टेड पर्सेंटाईल बघायला मिळतील, हे तुमचे ॲक्च्युअल पर्सेंटाईल नाही आहेत. नक्की तुम्हाला किती पर्सेंटाईल मिळू शकतात तर ते तुम्हाला इकडे बघू शकता. तुमच्या स्कोर कार्डवरती थोडेसे पर्सेंटाईल तुमचे पुढे मागे होऊ शकतात. फक्त तुम्ही ह्याकडे प्रेडिक्ट करू शकता की तुम्हाला किती पर्सेंटाईल मिळू शकतात तुमच्या मार्क्सवर. सो हे तुम्ही कॉलेज दोस्त पर्सेंटाईल प्रेडिक्टर यूज करू शकता. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता एक तुम्ही लक्षात घ्या की हे जे तुम्हाला 3 दिवस दिलेले आहेत PCB ग्रुपसाठी 22, 23 आणि 24 आणि PCM ग्रुपसाठी 24, 25 आणि 26 ह्या 3 दिवसांमध्ये तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल जशी ही तुमची PCB ग्रुपची आन्सर की रिलीज झालेली आहे, प्रत्येक क्वेश्चनच्या समोर तुम्हाला हे रेज ऑर व्ह्यू ऑब्जेक्शन असं तुम्हाला ऑप्शन बघायला मिळेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला हा क्वेश्चन तुम्ही बघितला, जर तुम्हाला वाटलं की हा क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस आहे, हा सिलेबसमध्येच क्वेश्चन नव्हता, तर ह्यावर तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता. या प्रत्येक ऑब्जेक्शनची तुम्हाला 1000 रुपीज फी पे करावी लागेल. म्हणजे ज्या पण क्वेश्चनची तुम्ही ऑब्जेक्शन रेज कराल त्या प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला 1000 रुपीज पे करावे लागतील आणि तेव्हाच हे तुमचं ऑब्जेक्शन पुढे प्रोसीड केलं जाईल. आणि जर तुमचं हे ऑब्जेक्शन करेक्ट ठरलं, म्हणजे जर खरंच हा क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस असेल तर त्यावर तुम्हाला तुमचे बोनस मार्क्ससुद्धा मिळू शकतात. सो त्यामुळे तुम्हाला विचार करून तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करायचे आहेत. PCM ग्रुपसाठी जेव्हा पण तुमची आन्सर की येईल त्यावेळी पण तुम्हाला सेम असा इंटरफेस दिसणार आहे, अशीच तुम्हाला आन्सर की बघायला मिळणार आहे. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सच्या पेपरची तुम्हाला अशीच आन्सर की बघायला मिळणार आहे. सो तुम्ही हे प्रत्येक क्वेश्चनची तुम्ही आन्सर चेक करू शकता. जर तुम्हाला क्वेश्चनमध्ये काय फॉल्ट वाटला तर त्यावर तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता. बट ऑब्जेक्शन फ्री नाही आहे, प्रत्येक क्वेश्चनला 1000 रुपीज तुम्हाला पे करावे लागतील. सो गाईज आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. परत एकदा रिपीट करतो, तुमची PCM ग्रुपची आन्सर की 24 तारखेला तुम्हाला बघायला मिळेल. 24 तारखेला सकाळीच तुमची PCM ग्रुपची आन्सर की अपडेट होईल. जेव्हा पण तुमची आन्सर की अपडेट होईल मी टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला मेसेज करेन, तुम्हाला एक नोटिफाय करेन की तुमची आन्सर की रिलीज झालेली आहे. सो जर तुम्ही अजून टेलिग्राम ग्रुप जॉईन नसेल केला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. आणि तुम्हाला किती पर्सेंटाईल मिळालेत हे जर तुम्हाला प्रेडिक्ट करायचे असतील
तर ते तुम्ही पर्सेंटाईल प्रेडिक्टरनी प्रेडिक्ट करू शकता. त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.